नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8वीच्या इंग्रजी या पुस्तकामधील अँड्रोक्लस अँड द लायन हा पाठ शिकणार आहोत. लॉंग लॉंग ॲगो देअर लिव्ड अ काइंड, जेंटल अँड कोर्टियस मॅन कॉल्ड अँड्रोक्लस. फार फार वर्षापूर्वी तेथे खूप दयाळू, सभ्य आणि विनयशील अशा प्रकारचा माणूस राहत होता. त्याचं नाव होतं अँड्रोक्लस. बट ही हॅड अ व्हेरी क्रुएल मास्टर. परंतु त्याचा जो मालक होता हा अतिशय निर्दयी किंवा दुष्ट होता. इन दोज डेज, त्या दिवसामध्ये, किंग्स, नोबल्स अँड अदर वेल्दी मेन यूज्ड पुअर पीपल ॲज देअर स्लेव्स. त्या दिवसामध्ये राजे किंवा मोठमोठाले व्यक्ती, ज्यांच्याकडे खूप संपत्ती आहे, अशी माणसे गरीब माणसांना आपला गुलाम म्हणून ठेवत असत. अँड्रोक्लस वाज अ स्लेव. आणि मग हा अँड्रोक्लससुद्धा एक गुलाम होता. द स्लेव्ज वेअर फोर्स टू वर्क फॉर देअर मास्टर्स. आणि मग त्या गुलामांना त्यांच्या मालकाने जे काही काम सांगितलं ते काम त्यांना करावं लागत असायचं. दे हॅड टू डू व्हॉट देअर मास्टर्स टोल्ड देम. त्यांचा मालक जे काही काम त्यांना सांगल ते काम त्या गुलामांना करावं लागायचं. दे हॅड नो फ्रीडम, नो राईट्स. म्हणून त्या गुलामांना कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य नव्हतं आणि कोणताही अधिकार त्यांना नव्हता. इवन व्हेन दे वेअर अनहॅप्पी विथ देअर मास्टर दे कुड नॉट लिव्ह हिम. आणि मग ते गुलाम त्यांच्या मास्टरविषयी किंवा मालकाविषयी जरी दुःखी असले तरीही त्यांना त्या मालकांना सोडता येत नसायचं. दे वेअर बाउंडेड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर. आणि मग ते त्यांच्या मालकाच्या अशा नियमाने बांधलेले असायचे की त्यांना जरी ते नाराज असले तरी त्या मालकांना सोडता येत नव्हतं. हाऊएव्हर विक्ड ही माईट बी. मग तो मालक कितीही दुष्ट असला तरी देखील त्या गुलामांना त्या मालकाचंच ऐकावं लागायचं. अँड्रोक्लस डिड नॉट लाईक हिज हर्टलेस विक्ड मास्टर. हिज मास्टर स्टार्व्ड हिज स्लेव्स अँड ऑफन व्हिप्ड देम. आणि मग अँड्रोक्लसला त्याचा मालक जो होता हा मनापासून काही आवडत नव्हता. त्याचा मालक हा दुष्ट होता आणि त्याचा मालक त्याला उपवास करायला लावायचा, उपाशी ठेवायचा आणि नेहमी किंवा वेळोवेळी त्याला चापकानं मार द्यायचा. अँड्रोक्लस फेल्ट दॅट इवन डेथ वॉज बेटर दॅन सर्विंग सच अ मास्टर. आणि मग त्या अँड्रोक्लसला असं वाटायचं की अशा मालकाची नोकरी करण्यापेक्षा मृत्यू आलेला बरा. ही केप्ट लुकिंग आउट फॉर अ गुड ऑपॉर्च्युनिटी. आणि मग तो एक चांगली संधी शोधत होता. ॲट द फर्स्ट चान्स ही गॉट. आणि त्याला ते पहिली संधी मिळाली. ही एस्केप्ड फ्रॉम द क्लच ऑफ हिज क्रुएल मास्टर. आणि मग त्या संधीमध्ये तो त्याच्या दुष्ट मालकापासून किंवा निर्दयी मालकापासून त्याच्या कचाट्यामधून त्याने सुटका केली. नाऊ दो अँड्रोक्लस हॅड दज रन अवे. आणि मग आता मात्र त्या मालकाच्या कचाट्यामधून अँड्रोक्लस हा पळून गेलेला आहे. ही वॉज नॉट कावर्ड. आणि मग जरी पळाला असला तरी तो काही घाबरलेला नव्हता. ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट. तो पळून एका जंगलामध्ये गेला आणि त्या जंगलामध्ये त्याने आश्रय घेतला. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाईल्ड बीस्ट दॅट रोम्ड द फॉरेस्ट. आणि मग जंगलामध्ये असणारे जे काही इतर पशु आहेत त्या पशूंना तो घाबरला नाही. ही डिड नॉट माइंड दॅट ही हॅड नो रूफ ओव्हर हिज हेड. आणि त्याच्या मनामध्ये सुद्धा असा विचार आला नाही की त्याच्या डोक्यावर आता कुठल्याही प्रकारचं छत नाही. ही वॉज हॅपी दॅट ही वॉज फ्री ॲज अ बर्ड टू गो व्हेरेवर ही विश्ड. तो अतिशय आनंदी होता कारण त्याला त्या निर्दयी मालकाच्या कचाट्यामधून सुटका मिळालेली होती आणि तो आता इतर पक्षाप्रमाणे त्याला पाहिजे त्या ठिकाणी तो मोकळा आनंदाने फिरू शकत होता. वन डे ॲज ही वॉज वॉन्डरिंग इन द फॉरेस्ट. एक दिवस तो जंगलामध्ये असंच
भटकत होता. ही सडनली केम फेस टू फेस विथ अ लायन. आणि मग अचानकपणे तो एका सिंहाच्या समोर आला. हिज फर्स्ट रिॲक्शन वॉज टू टर्न अँड फ्ली. आणि मग सिंह समोर दिसल्यानंतर काय अवस्था होते मित्रांनो, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. मग त्या अँड्रॉक्लसच्या समोर सिंह दिसला की प्रथम त्या अँड्रॉक्लसला असं वाटलं की लगेच आपण मागे पळून जावं आणि मागे वळावं किंवा तिथून पळ काढावा. बट देन ही सॉ दॅट द लायन हॅड नॉट मूव्ड ऑन सीइंग हिम. परंतु त्याने पाहिलं की तो अँड्रॉक्लसने पाहिलं की बट देन ही सॉ दॅट द लायन हॅड नॉट मूव्ड ऑन सीइंग हिम. त्या लायनचं त्याच्याकडे पाहत असताना लायनने कुठल्याही प्रकारची हालचाल केली नाही. इट नायदर ग्रोल्ड नॉर रोड. तो लायन गुरगुरलासुद्धा नाही आणि त्याने मोठी गर्जनासुद्धा केली नाही. इनफॅक्ट ही लुक्ड ॲट हिम पिटियसली ॲज इफ इट वॉज इन ग्रेट पेन. आणि मग त्या लायनने त्या अँड्रॉक्लसकडं अगदी दयाळूपणाने पाहिलेलं आहे आणि त्याला खूप वेदना होत होत्या असं वाटत होतं. अँड्रॉक्लस पॉज्ड. अँड्रॉक्लस थांबला. देन ही मूव्ड व्हेरी कॉशियसली टुवर्ड्स द लायन. आणि मग तो अगदी सावधानतेने त्या लायनकडे गेला. स्टेप बाय स्टेप, म्हणजे एक एक स्टेप, एक एक पाऊल उचलत. द लायन मोन्ड अँड व्हिम्पर्ड. तो लायन जो होता हा वेदनेने विवळत होता आणि व्हिम्पर म्हणजे या ठिकाणी तो रडत देखील होता. प्लीज हेल्प मी. आणि तो असं दाखवत होता की मला मदत करा. इट्स आईज सीम टू से. त्याचे डोळे असं सांगत होते की मला मदत कर. व्हेन अँड्रॉक्लस ड्रीव नियर. आणि मग अँड्रॉक्लस ज्यावेळेस त्याच्या जवळ गेला, द लायन लॉवर्ड इट्स हेड अँड बिगन टू लिक हिज पॉ. आणि मग त्या लायननं त्याचं डोकं खाली केलं आणि त्याचा पाय किंवा पंजा तो चाटू लागला. देन अँड्रॉक्लस सॉ दॅट द लायन्स पॉ वॉज वुंडेड. आणि मग अधिक जवळ गेल्यानंतर त्या अँड्रॉक्लसनं पाहिलं की त्या सिंहाचा जो पंजा आहे त्या पंजाला काहीतरी जखम झाली होती. सॉर अँड सोलन. तो पंजा सुजलेला होता. ऑन अ क्लोजर लुक. अगदी जवळ गेल्यानंतर अँड्रॉक्लस नोटीस दॅट अ बिग थॉर्न हॅड पियर्स्ड वन ऑफ द लायन्स टोज. आणि मग त्याने पाहिलं की त्या लायनच्या पायामध्ये, पंजामध्ये एक मोठा काटा रुतलेला होता. सो दिस इज द कॉज ऑफ द लायन्स डिस्ट्रेस, थॉट अँड्रॉक्लस. आणि मग अँड्रॉक्लसने विचार केला की हेच या सिंहाच्या दुःखाचं कारण आहे. समॉनिंग अप ऑल द करेज. आणि मग सर्व धैर्य एकवटून अँड्रॉक्लस स्ट्रेच्ड हिज हँड स्लोली टुवर्ड द इंज्युर्ड पॉ. मग अँड्रॉक्लसनं काय केलेलं आहे, त्याचा हात त्या जखमी झालेल्या किंवा सिंहाचा पंजा जो त्यामध्ये काटा रुतलेला होता त्याकडं त्या अँड्रॉक्लसने आपला हात हळूहळू पुढे केला. ही वॉज अफ्रेड दॅट द लायन वूड अटॅक हिम इफ ही टच्ड इट्स सोलन पॉ. आणि त्या अँड्रॉक्लसला भीतीसुद्धा वाटू लागली की मी जर त्याच्या पंजाला स्पर्श केला, त्याच्या सुजलेल्या पंजाला जर मी स्पर्श केला तर एखाद्या वेळेस तो सिंह काय करील, माझ्यावर हल्ला करील. बट द लायन सीम टू अंडरस्टँड हिज गुड इंटेन्शन. परंतु त्या सिंहाला या अँड्रॉक्लसने जे काही चांगला कल होता अँड्रॉक्लसचा किंवा मदत करण्याचा कल होता हे त्या सिंहाच्या लक्षात आलेलं आहे. अँड्रॉक्लस टूक द पॉ इन हिज लेफ्ट हँड. आणि मग अँड्रॉक्लसने त्या सिंहाचा पंजा आपल्या हातामध्ये घेतलेला आहे. कसा घेतलेला आहे? डेप्टली, अतिशय काळजीपूर्वक, किंवा या ठिकाणी डेप्टलीचा अर्थ आपल्याला दिलेला आहे स्किलफुली अँड क्विकली, म्हणजे कौशल्याने आणि जलद गतीने त्या सिंहाचा पंजा अँड्रॉक्लसने आपल्या हातात घेतलेला आहे. ही पुल्ड आउट द थॉर्न. त्याने तो काटा असा जोरामध्ये ओढलेला आहे. देन टेरिंग अ पीस ऑफ हिज ओन क्लोथिंग. नंतर त्याने
त्याच्याकडे असणारे जे कपडे होते त्या कपड्याचा एक छोटासा तुकडा त्याने फाडून काढला. द काइंड मॅन बाउंड अप द लायन्स इंज्युर्ड पॉ. आणि हा दयाळू माणूस त्या सिंहाचे जे काही पंजा जखमी झालेला होता त्याची काळजी घेत होता आणि त्या पंजाला त्याने ते कपडा बांधलेला, गुंडाळला. टू हिज सरप्राईज अँड वंडर द लायन देन लिक्ड हिज आर्म. आणि मग त्याचं जे अशा प्रकारचं आश्चर्यकारक अशी कृती पाहून द लायन देन लिक्ड हिज आर्म, त्या लायनने काय केलेले, त्या अँड्रोक्लसचे आर्म चाटायला सुरुवात केलेली आहे. ॲज इफ टू शो ग्रॅटिट्यूड, जणू काही तो कृतज्ञता व्यक्त करत होता. अँड्रोक्लस रिमेन्ड विथ द लायन टिल इट कुड वॉक अगेन. आणि मग अँड्रोक्लस रिमेन्ड विथ द लायन टिल इट कुड वॉक अगेन. आणि मग तो अँड्रोक्लस त्या सिंहाबरोबरच चालू लागलेला आहे किंवा त्या ठिकाणी राहण्याचा त्याने निश्चय घेतलेला आहे. ही वूड हंट इन द फॉरेस्ट अँड शेअर हिज फूड विथ द हेल्पलेस बीस्ट. मग तो त्या जंगलामध्ये काहीतरी शिकार करायचा आणि त्या दोघं मिळून ते काय करायचे, त्या हेल्पलेस म्हणजे निराधार अशा प्रकारच्या पशुला त्याने मदत केलेली आहे. दोघे मिळून ते वाटून खात असायचे. एव्हरी डे ही वूड क्लीन अँड ड्रेस द लायन्स वुंड. एवढंच नाही तर तो प्रत्येक दिवशी त्या सिंहाची जखम धुवून काढायचा आणि त्याला ड्रेस म्हणजे पट्टी करायचा. सून द लायन वॉज एबल टू मूव्ह अबाउट. आणि लवकरच मग तो सिंह एबल टू मूव्ह अबाउट, इकडून तिकडे फिरण्यास म्हणजे चालण्यामध्ये एक समर्थ झाला होता. मेनी टाइम्स इट फॉलोड अँड्रोक्लस व्हेर एव्हर ही वेंट. आणि बऱ्याच वेळा असं व्हायचं की अँड्रोक्लस ज्या ठिकाणी जायचा त्याच्या पाठीमागं तो सिंहसुद्धा जात असायचा. इन द मीन व्हाईल, आणि त्याच दरम्यान काय झालं, अँड्रोक्लस मास्टर हॅड कंप्लेंट टू द ऑथॉरिटीज दॅट हिज स्लेव्ह अँड्रोकस हॅड रन अवे. आणि मग अँड्रोक्लसचा जो मालक होता त्या मालकाने काय केलं, एक कंप्लेंट केली अँड्रोक्लस विरुद्ध की माझा गुलाम अँड्रोक्लस माझ्यापासून पळून गेलेला आहे. मग सोल्जर्स वेअर सेंट इन ऑल डायरेक्शन टू कॅप्चर अँड्रोक्लस. आणि म्हणून तेथील जे काही अधिकारी होते त्यांचे सैन्य त्या अँड्रोक्लसला शोधण्यासाठी सर्व दिशांनी जाऊ लागले अँड्रोक्लसला पकडण्यासाठी. दे सर्च फॉर हिम हाय अँड लो बट कुडंट फाइंड हिम. त्यांनी खूप त्या अँड्रोक्लसचा शोध घेतला परंतु अँड्रोक्लस त्यांना सापडला नाही. ॲट लास्ट दे केम टू द फॉरेस्ट व्हेअर अँड्रोक्लस लिव्ड. आणि मग अँड्रोक्लस ज्या जंगलामध्ये राहत होता त्या ठिकाणी ते सोल्जर्स, ते सैनिक आलेले आहेत. इट सो हॅपन दॅट अँड्रोक्लस हॅड गॉन आउट अलोन दॅट डे व्हाईल द लायन रेस्टेड नियर द केव. आणि मग दुर्दैव असं होतं मित्रांनो की त्या दिवशी अँड्रोक्लस हा एकटाच जंगलामध्ये गेलेला होता आणि सिंह मात्र त्याच्या गुहेमध्ये आराम करत होता. बोथ ऑफ देम फेल इन टू द हँड्स ऑफ द सोल्जर्स. आणि मग त्यांनी अगोदर अँड्रोक्लसला पकडलं आणि त्या सिंहाला देखील पकडलं, म्हणजे दोघांनाही पकडण्यात आलं. द सोल्जर्स टूक देम बॅक टू द सिटी. आणि मग ते सैनिक अँड्रोक्लसला घेऊन परत शहराकडे गेलेले आहेत. दे पुट अँड्रोक्लस इन चेन्स इन अ प्रिझन. आणि मग अँड्रोक्लसला त्यांनी चेनने म्हणजे साखळीने बांधून तुरुंगात ठेवलं. द लायन वॉज केज्ड. आणि त्या सिंहाला देखील एका पिंजऱ्यामध्ये ठेवण्यात आलं होतं. इन दोज डेज पीपल हू वेअर फाउंड टू बी गिल्टी ऑफ अ सिरियस क्राईम वेअर फेड टू वाईल्ड बीस्ट. आणि त्या काळामध्ये असं असायचं की जे लोक गुन्हेगार केलेलं आहे किंवा जे लोक गुन्हेगारी आहेत, ज्यांनी अपराध केलेला आहे असे आढळून आलेले लोक, त्यांना एखाद्या पशुचं, रानटी पशुचं भक्षक त्यांना व्हायचं किंवा ते रानटी पशुला ते खाऊ घालत असायचे ॲज पनिशमेंट, शिक्षा म्हणून. रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर वॉज अ व्हेरी सिरियस क्राईम ॲट दॅट टाईम. आणि मग एखाद्या मास्टरपासून किंवा एखाद्या मालकापासून एखादा गुलाम जर पळून गेला तर त्यावेळेस खूप मोठा गंभीर अशा प्रकारचा गुन्हा मानला जायचा. देअरफॉर अँड्रोक्लस टू. आणि मग अँड्रोक्लसने सुद्धा अशाच प्रकारचा गुन्हा केलेला होता.
म्हणून वाज टू थ्रोन टू द वाईल्ड बीस्ट, म्हणून अँड्रॉक्लसला देखील त्या रानटी पशूच्या समोर फेकण्यात आलेलं आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अँड्रॉक्लस आणि लायन या दोघांचं चित्र या ठिकाणी दाखवलेलं आहे. ऑन द अपॉइंटेड डे, आणि मग ठरलेल्या दिवसाप्रमाणे, द एम्परर अराइव्ड ॲट द सर्कस अँड टूक हिज प्लेस. मग ठरलेल्या दिवसाप्रमाणे एम्परर म्हणजे राजा किंवा तेथील सम्राट त्या ठिकाणी आला ॲट द सर्कस अँड टूक हिज प्लेस, आणि त्याची जागा त्याने घेतली म्हणजे तो जागेवर बसला. द क्राऊड शिअर लाऊडली, आणि जे जमाव झालेला होता किंवा त्या ठिकाणी जे लोक होते ते आनंदाने मोठमोठ्याने ओरडू लागले. द ट्रम्पेटर्स ब्ल्यू द ट्रम्पेट अँड अँड्रॉक्लस वाज ब्रॉट इन टू द एरेना. आणि ट्रम्पेट म्हणजे तुतारी वगैरे जे वाजवणारे लोक होते ते त्यांनी तुताऱ्या वाजवायला सुरुवात केली किंवा रणसिंग आपण म्हणतो ते वाजवायला सुरुवात केली, आणि अँड्रॉक्लसला देखील त्या ठिकाणी त्या विभागामध्ये किंवा त्या ठिकाणी आणण्यात आलं. ही चेन्स वेअर अनबाउंड, त्याला जे साखळीने बांधलेलं होतं त्याला ते सोडून टाकलेलं होतं. ही फेल्ट वीक अँड डिसमेड, आणि त्याला अतिशय अशक्त अशा प्रकारचं वाटत होतं, आणि डिसमेड म्हणजे सॅड, दुःखी देखील वाटत होतं. तो दुःखी होता आणि अशक्त होता. ही वॉज सर्टन दॅट धिस वॉज द लास्ट डे ऑफ हिज लाईफ, आणि त्याने असं निश्चित केलं होतं की आता हा माझ्या जीवनाचा शेवटचा दिवस आहे किंवा शेवटचा दिवस होता. ॲट द ऑपोजिट एंड, आणि लगेच दुसऱ्या बाजूला, अ गेट वॉज रेज्ड अँड अ फेरोसियस लायन वॉज रिलीज इन टू द एरेना. आणि मग दुसऱ्या बाजूच्या शेवटीकडून एक फेरोसियस म्हणजे भयानक अशा प्रकारचा किंवा खतरनाक धोकादायक अशा प्रकारचा सिंह त्या एका एरेनामधून रिलीज झाला म्हणजे तो बाहेर आला. इट हॅड बीन केप्ट हंग्री टू मेक इट मोर फेरोसियस, आणि त्याच्याकडं पाहिल्यानंतर असं वाटत होतं किंवा त्याला भुकेलं ठेवण्यात आलेलं होतं की तो अधिक आक्रमक व्हावा किंवा भयानक व्हावा, खतरनाक व्हावा, यासाठी त्याला भुकेलं ठेवलेलं होतं. अँड्रॉक्लस वाज फील्ड विथ फिअर, अँड्रॉक्लसला मात्र खूप भीती वाटू लागली. बट ही पुट अप अ ब्रेव फ्रंट, परंतु इथं सांगितलेलं आहे पुट अप अ ब्रेव फ्रंट म्हणजे शो दॅट वन इज नॉट अफ्रेड, म्हणजे तो कोणताही कशाही प्रकारचा तो घाबरलेला नव्हता असं त्याने दाखवून दिलेलं आहे तिथं. बट सडनली इट्स पुट अप अ ब्रेव फ्रंट म्हणजे तो कसल्याही प्रकारचा घाबरलेला नव्हता. द लायन सॉ अँड्रॉक्लस अँड रश टुवर्ड्स हिम, मग अँड्रॉक्लसला त्या सिंहानं पाहिलं आणि त्याच्याकडे तो धावू लागला. बाउंडिंग अँड रोअरिंग, तो जोरजोराने उड्या मारत आणि गर्जना करत त्याच्याकडे येऊ लागला. बट सडनली इट स्टॉप्ड इन इट्स ट्रॅक, परंतु अचानकपणे तो त्या ठिकाणी थांबला. देन इट मूव्ड स्लोली फॉरवर्ड, आणि मग हळूहळू तो पुढे येऊ लागला. ऑल इट्स रेज सीम्ड टू हॅव मेल्टेड, रेज म्हणजे त्याचा राग जो होता तो राग खूप कमी झाला होता. अँड्रॉक्लस सॉ दिस टू, आणि मग अँड्रॉक्लसने सुद्धा हे पाहिलं होतं. इच फ्रेंड रेकॉग्नाइज द अदर, दोन्ही मित्रांनी एकमेकाला ओळखलं. टू एव्हरीवन्स अमेजमेंट, आणि मग या ठिकाणी प्रत्येक जणाला आश्चर्य वाटू लागलं. द लायन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रॉक्लस अगेन, आणि पुन्हा तो सिंह त्या अँड्रॉक्लसकडे उड्या मारत जाऊ लागला. बट व्हेन इट रीच्ड हिम, परंतु ज्यावेळेस तो त्याच्या जवळ जाऊन पोहोचला, इट बिगन टू पर अँड रब इट्स नोज अगेन्स्ट हिम, त्याने त्या सिंहाने आपलं नाक त्याच्यासमोर घासायला सुरुवात केली. अँड्रॉक्लस
हग द लायन. मग अँड्रॉक्लसने त्या लायनला देखील असं कवटाळून घेतलं. ही वेप्ट विथ रिलीफ अँड जॉय. आणि तो रडू लागला आणि त्याला आनंद देखील वाटू लागला. द ऑडियन्स इन्क्लुडिंग द एम्परर वॉच धिस टेंडर साईट इन ग्रेट वंडर. आणि मग जे पाहणारे श्रोते होते आणि तो राजा होता, त्या सर्वांना एक नवल वाटू लागलं हे दृश्य पाहून. पीपल बिगन टू चीअर अँड्रॉक्लस अँड आस्क फॉर हिज रिलीज. लोकंसुद्धा आनंदाने ओरडू लागले आणि अँड्रॉक्लसला सोडून द्या असं त्या एम्पररला सांगू लागले. द एम्परर आस्क अँड्रॉक्लस टू एक्सप्लेन द लायन्स स्ट्रेंजर बिहेवियर. आणि मग त्या सम्राटाने किंवा त्या राजाने अँड्रॉक्लसला विचारलं की हा सिंह तुझ्यासोबत अशा प्रकारचं विचित्र का वागतोय, याचं मला स्पष्टीकरण दे. व्हेन ही हर्ड द होल स्टोरी द एम्परर वॉज ऑल्सो मूव्ड बाय द ग्रॅटिट्यूड अँड फ्रेंडशिप बिटवीन मॅन अँड बीस्ट. आणि मग ज्यावेळेस अँड्रॉक्लसकडून सर्व कथा ऐकल्यानंतर त्या राजाला देखील असं वाटलं की माणूस आणि पशु यांच्यामध्ये देखील मैत्री करता येते किंवा त्यांच्यामध्ये देखील मैत्रीची कृतज्ञता व्यक्त करता येते. ही ऑर्डर्ड दॅट अँड्रॉक्लस शूड बी सेट फ्री. आणि मग त्यांनी सांगितलं की या अँड्रॉक्लसला या ठिकाणावरून तुम्ही मुक्त करा. ही वूड नो लॉंगर बी स्लेव. त्यानंतर तो कोणाचाही गुलाम नव्हता किंवा गुलाम राहिला नव्हता. व्हेन द एम्परर आस्क अँड्रॉक्लस व्हॉट अदर रिवॉर्ड ही वूड लाईक. आणि मग त्या सम्राटाने किंवा त्या राजाने अँड्रॉक्लसला विचारलं की आता तुला कुठल्या प्रकारचं एखादं बक्षीस पाहिजे का. त्यावेळेस पहा मित्रांनो, तो अँड्रॉक्लस काय म्हणतो. अँड्रॉक्लस रिप्लायड दॅट ही डिड नॉट वॉन्ट एनिथिंग फॉर हिमसेल्फ. आता मला माझ्यासाठी काही नको, बट ही वॉन्टेड द लायन टू बी सेट फ्री टू. तो म्हणतो की आता मला तुम्ही मोकळं सोडलेलं आहे, मला तुम्ही स्वतंत्र केलेलं आहे, परंतु त्याचबरोबर या सिंहाला देखील तुम्ही माझ्याबरोबर मोकळं करा, स्वतंत्र करा. अशा प्रकारची मागणी त्या अँड्रॉक्लसने आपल्या मित्रासाठी केलेली आहे. द टू फ्रेंड्स वेंट बॅक टू द फॉरेस्ट टू लिव्ह अ फ्री लाईफ. आणि अशा प्रकारे ते दोन्ही मित्र पुन्हा जंगलामध्ये स्वतंत्र जीवन जगण्यासाठी निघून गेलेले आहेत. तर अतिशय सुंदर अशा प्रकारचा धडा आहे मित्रांनो. आशा करतो की हा धडा तुम्हाला समजला असेल. तर या ठिकाणी फक्त मी इंग्लिश वर्कशॉपमध्ये मॅच द फ्रेजेस इन कॉलम ए विथ देअर मिनिंग इन कॉलम बी एवढं आपण आज पाहू. नंतरचा भाग पुढील व्हिडिओमध्ये आपण लवकरच तुमच्यासाठी इंग्लिश वर्कशॉप मी पूर्ण या पाठाचं देणार आहे. तर लुकिंग आउट फॉर अशा प्रकारचं कॉलम एमध्ये जो काही शब्द दिलेला आहे लुकिंग आउट फॉर, त्याच्यासाठी बी कॉलममध्ये इकडं त्याचं उत्तर आहे ट्राईंग टू सर्च फॉर, म्हणजे काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करणे. त्यानंतर दुसरं आहे फेस टू फेस, त्याचा अर्थ इकडं एफ आहे, म्हणजे इन फ्रंट ऑफ इच अदर, एकमेकाच्या समोरासमोर. नंतर समन ऑफ करेज म्हणजे ट्राय टू बी ब्रेव, म्हणजे शूर होण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या ठिकाणी. त्यानंतर रेज बेल्टेड म्हणजे अँगर रिड्यूस्ड, हे त्याचं उत्तर आहे रेज मेल्टेडचं. आणि बी मूव्ड बाय, त्यानंतर त्याचं बी मूव्ड बायचं रिटर्न स्लोली अशा प्रकारचं त्याचं उत्तर आहे. तर मित्रांनो, हा लेसन तुम्हाला नक्की समजला असेल. समजल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि लवकरच तुमच्यासाठी दुसऱ्या व्हिडिओमध्ये या पाठाचं इंग्लिश वर्कशॉप मी घेऊन येत आहे. तोपर्यंत टेक केअर. थँक्स.